हॅलो एव्हरीवन. बॉडीचं डिटॉक्स करणं म्हणजेच शरीराचं शुद्धीकरण करणं का गरजेचं असतं, त्यामागे बॉडीची काय फिजिओलॉजी असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. तर नेचर किंवा बॉडीमध्ये दोन प्रकारचे सबस्टन्स असतात, ऍसिड आणि बेस. तर ऍसिडिक लेवल ही पीएच वरून मेजर केली जाते. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, म्हणजे पीएच वरून बॉडी मधल्या हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन लक्षात येतं आणि याची रेंज 0 to 14 असते. जर पीएच 0 to 7 असेल तर ऍसिडिक असतं, 7 to 14 असेल तर अल्कलाइन आणि 7 असेल तर न्यूट्रल असतं. आणि हेल्दी बॉडीसाठी पीएच हा अल्कलाइन असणं महत्वाचं असतं. आता आपल्या बॉडीची जी ऑटोनॉमस सिस्टीम असते ती ब्रीदिंग, डायजेशन, हार्मोनल प्रोडक्शन, त्याचबरोबर बॉडी मधले जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकून पीएच बॅलन्स करण्याचं देखील काम करत असते. जेव्हा बॉडी जास्त प्रमाणात ऍसिडिक होते त्यावेळी मग बॉडीचं डिप्लेशन चालू होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं मी का सांगते. आपल्यापैकी कितीतरी लोकांना हे देखील माहित नसेल की आपल्या बॉडीची करंट पीएच लेवल किती आहे. तर आजकालची जी लाईफस्टाईल आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल, ती बघता त्यामध्ये लोकांना जास्त प्रमाणात पिझ्झा, बर्गर किंवा कोल्ड ड्रिंक्स, जास्त शुगर असलेले ड्रिंक्स घेणं, ज्युसेस किंवा प्रिझर्वेटिव्ह अशा गोष्टी खायला फार आवडतात. किंवा बऱ्याचदा कामाच्या निमित्तानं बाहेर असल्यामुळे हार्डली घरी बनवलेलं जेवण जेवता येतं. त्याचबरोबर पेस्टिसाइड्स किंवा हवेतलं प्रदूषण असेल, कामाचा वाढता स्ट्रेस, एन्झायटी, बऱ्याचदा आपल्या अवतीभोवती टॉक्सिक व्यक्ती देखील असतात, त्यांच्यामुळे देखील होणारा जो त्रास आहे, या सगळ्या गोष्टी बॉडीमध्ये एकच गोष्ट वाढवण्याचं काम करतात, ती म्हणजे ऍसिड. बघा, म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे, जी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, ती बॉडीमध्ये ऍसिडिटी वाढवण्यासाठी किती कारणीभूत ठरते. आणि हे एक्सेस जे ऍसिड आहे ते बाहेर टाकण्यासाठी बॉडीला किती काम करावं लागतं. आपला पीएच मेंटेन करण्यासाठी, पीएच बॅलन्स करण्यासाठी बॉडीला किती काम करावं लागतं. आणि जेव्हा बॉडीची ही क्षमता कमी होते किंवा बॉडी हे काम करणं कमी करते तेव्हा बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन व्हायला लागतं, जे की बऱ्याच आजारांना कारणीभूत ठरतं. जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा बॉडीला हे कंट्रोल करणं अवघड जातं आणि मग याचं रूपांतर डिसीज मध्ये होतं. डिसीज म्हणजे बॉडी इज नॉट ऍट इज, आणि यासाठीच बॉडीला डिटॉक्स करणं गरजेचं असतं. आणि जर डिटॉक्स नाही केलं तर बॉडीमध्ये टॉक्झिन्स आणि ऍसिड साचून राहतील. आता बॉडीचा पीएच कसा मेंटेन ठेवता येईल, ओव्हर ऍसिडिक स्टेट कशी बॅलन्स करता येईल, बॉडी मधले टॉक्झिन्स कसे बाहेर काढता येतील हे बघूयात. आता फूड मध्ये 3 प्रकार येतात, रॉ, प्रोसेस्ड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड. तर रॉ म्हणजे यामध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स येतात, जे की आपल्याला डेली घ्यायचं आहे, कारण हे अल्कलाइन असतं, यामुळे बॉडी अल्कलाइन राहते. त्यानंतर आहे प्रोसेस्ड, म्हणजे जे शिजवलेलं अन्न आहे, हे ऍसिडिक असतं, त्यामुळे हे आपल्याला मॉडरेशन मध्ये घ्यायचं आहे. आणि त्यानंतर येतं ते अल्ट्रा प्रोसेस्ड, जे की सुपर ऍसिडिक असतं, ते आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. मग यामध्ये टोमॅटो केचप असेल, पोटॅटो चिप्स असतील किंवा कोल्ड ड्रिंक्स असतील, प्रिझर्वेटिव्ह असतील, फ्रीज मध्ये स्टोअर केलेले पदार्थ असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी अल्ट्रा प्रोसेस्ड फूड मध्ये येतात, ज्या की आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायच्या आहेत. रॉ मध्ये ग्रीन सॅलेड किंवा स्प्राउट सॅलेड अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता, जे की अल्कलाइन असतात. फॉर एक्झाम्पल शुगर केन म्हणजेच ऊस हा अल्कलाइन आहे, पण साखर ही ऍसिडिक असते, कारण त्यावर प्रोसेस केलेले असते. सो आपल्याला जे चिप्स आहेत किंवा सॉसेस किंवा बाहेरचं जंक फूड आहे, पिझ्झा, बर्गर किंवा कोल्ड्रिंक्स आहेत, ते पूर्णपणे अवॉइड करायचं आहे, कारण यामुळे बॉडीमध्ये ऍसिडचं प्रमाण जास्त वाढतं आणि कालांतराने बॉडीकडून हे कंट्रोल करणं अशक्य होतं. त्यामुळे मग हायपर टेन्शन किंवा ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरॉल, कॅन्सर अशा प्रकारचे आजार होण्याची जास्त शक्यता वाढते. आता डिटॉक्स करण्यासाठी बरेच लोक थेरपी किंवा नॅचरोपॅथी याचा अवलंब करतात. ते योग्य आहे, पण ते तात्पुरतं न करता रेग्युलर बॉडीचं डिटॉक्स करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही एबीसी ड्रिंक म्हणजे ऍपल, बीटरूट, कॅरेट ज्यूस देखील आठवड्यातनं 3 वेळा घेऊ शकता किंवा आवळ्याचा रस हे ज्यूस तुम्ही घेऊ शकता, ज्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर इंटरमिटंट फास्टिंग हे देखील गरजेचं आहे. त्यामुळे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहे ते अवॉइड करा. जास्तीत जास्त घरी शिजवलेलं अन्न खा, त्यामुळे तुमची बॉडी हेल्दी राहील आणि बॉडी मधलं इन्फ्लेमेशन देखील कमी होईल.
आणि यासाठीच बॉडीचं डिटॉक्स हे गरजेचं असतं. थँक्यू.